नमस्कार, कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। ही साफ करून अशी देठासकट घ्यायची बघा। देठ असल्यामुळे आणि जास्त चविष्ट अशी कोथिंबीर वडी होती। ही साफ करून हे बघा पाणी गाळत मी हे चाळणीमध्ये ठेवलं होतं आणि ही बघा एक जुडी घेतलेली आहे। जुडीमध्ये कसं एक वाटीच्या प्रमाणात हे बघा, हे बेसन मी एवढं घेतलेलं आहे आणि हे ज्वारीचं पीठ एवढं घेतलेलं आहे। या एवढ्या पिठामध्ये ही एवढी कोथिंबीर बराबर होते। तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे या पद्धतीनं। आता ही कोथिंबीर ना एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। जेवढी बारीक चिराल ना तेवढं वडी छान होते। हे बघा, ही अशी चिरून एकदम बारीक कट करून घ्यायची। जेवढी जेणेकरून तुम्हाला जेवढी बारीक होईल ना तेवढी कट केली ना तुमची कोथिंबीर वडी ना एकदम फसफशीत, एकदम खुसखुशीत आणि जाळीदार कोथिंबीर वडी होते। म्हणून चिरताना एकदम बारीक आणि पीठ घालून आपण कालवतोय ना तेव्हा अशा गुठल्या होत नाहीत। हे बघा किती बारीक बघा, अशी या पद्धतीने अशी चिरून घ्यायची। तुम्हाला आता मी दाखवते बघा, कोथिंबीर बघा किती एकदम बारीक अशी चिरायची, एकदम बारीक। म्हणजे पिठामध्ये ना आपण पीठ एकदम पातळ हे करणार आहे, पातळ बॅटर तयार करणार आहे। आणि ही कोथिंबीर आता बघा कशी छानपैकी चिरून घेतलेली आहे। चला तर मग आता पीठ, आता चण्याचं पीठ घ्यायचं होतं। ज्वारीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। आता पाणी ओतून घ्यायचं आणि जरा असं कालवून पीठ घ्यायचं, एकदम दुरदुरीत असं पीठ। चमच्याच्या साहाय्याने जरी कालवलं तरी चालतंय, पण गुठल्या धरतात ना म्हणून मी हातानेच कालवते। हे बघा असं, हे बघा असं हे करून ढवळून घ्यायचं, गुठल्या सगळ्या हे करून। हे असं पातळ, एवढं पातळ ठेवायचं। चला आता थोडं तेल टाकून घ्यायचं। आता आपली कढई ना गरम झालेली आहे। थोडं आता जिरं टाकून घ्यायचं। जिरं चांगलं तडतडलं ना आता हे जिरं चांगलं तडतडलेलं आहे। आता लसूण आणि 2 ओल्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। ते पण चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यात चिमूटभर हळद टाकायची। थोडंसं लाल तिखट, आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता थोडं पांढरं तेल टाकून घ्यायचे आणि आता ही बघा कोथिंबीर आपण
बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घ्यायची. आता ही कोथिंबीर ना चांगली हलवून घ्यायची. पाणी नाही टाकायचं कोथिंबीरला, जरा वाफलून घ्यायची कोथिंबीर अशी. ह्या खायला वड्या ना एकदम खुसखुशीत, आणि तुम्ही ह्या 8 दिवस 15 दिवस वडी जरी ठेवली तळून तरी काही सुद्धा होत नाही. एकदम कुरकुरीत एकदम क्रिस्पी होतात. खूप छान होतात या पद्धतीनं जर वडी केली तर. आमच्या घरात आता हे सीझनला ना भरपूर आवडतात अशा कोथिंबीरच्या वड्या केलेल्या, म्हणून मी आता ह्या अशा या पद्धतीनं वड्या करते. बघा कोथिंबीर आता हे झालेली आहे. आता आपण हे बेसनचं पीठ बघा काढून घेतलेलं आहे ना, ते आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. असं ओतून घ्यायचं आणि हे चांगलं हलवून घ्यायचं. आणि मंद आचेवर ना एकदम घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यायचं आपलं वडीचं पीठ. बघा दिसायला किती हलकं फुलकं कसं वाटतंय बघा तुम्हाला. असं छानपैकी असं हलवून हे करून एकजीव करून घ्यायचं. खूप छान लागते बघा, तुम्ही पण करून पहा. लहान मुलं ते मोठी माणसं आवडीनं खातील. चहा संगत तरी अप्रतिम लागतं. गरम गरम फ्राय करून चहा बरोबर. हे बघा पीठ आता किती एकदम घटसर झालंय बघा. असं पीठ ना हलवून हलवून कढईला पण चिपकू द्यायचं नाही, असं हलवून हलवून शिजून घ्यायचं. आता माझं पीठ नाही वडीचं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता मी ताटाला तेल लावून घेते बघा. हे बघा आता मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे वडीचं पीठ थापलं ना लगेच हे होणार, वडी उचलणार. असं पीठ ना सर्व बाजूनं सारखं असं थापून घ्यायचं. असं वाटीला जरा तेल लावायचं. गरम पीठ असलं तर आपल्याला हे होतंय ना. आणि ह्याच्यावर जरा तीळ शिपडून घ्यायचं वरच्या साईडला नॉर्मल असं. आपण आतमध्ये पीठ शिजवते वेळी पण टाकलेले होते तीळ, आता पण जरा टाकून घ्यायचे. आणि असं एकदम व्यवस्थित आणि आता हे असं एक व्यवस्थित सगळं करून थंड करायला पंख्याला ठेवून द्यायचं. आता आपण आता हे अर्ध्या तासासाठी गार करायला असंच ताट ठेवून द्यायचं. हे बघा आता गार झालेलं आहे. मी अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं, एकदम गार झालेलं आहे. आता हे असं प्लेन असा पोळपट घ्यायचा, नाही तर तुमच्याकडे दुसरं कशावर बी काढलं तरी चालतं. हे बघा किती छान निघालंय बघा प्रियंका. हे बघा आता सुरीच्या साहाय्यानं ना असं कटिंग करून घ्यायचं.
असं एकदम व्यवस्थित असं कापून घ्यायचं. तुम्हाला क्रॉस जर पाहिजे असलं तरी क्रॉस कापू शकताय. चौकोनी पाहिजे असल्या चौकोनी कटिंग करायच्या. मी आता ह्या चौकोनी कटिंग करणार आहे. तुम्हाला किती मोठ्या पाहिजेत, साईज किती मोठी पाहिजे त्या साईज प्रमाणे तुम्ही कटिंग करा. तुम्हाला किती साईज पाहिजे तेवढं कापून घ्या. किती छान झाले बघा. आता हे बघा किती छान पैकी निघतात. या अशा वड्या किती छान झाल्यात बघा. तुम्ही ह्या कच्च्या पण अशा फ्राय करायच्या अगोदर सुद्धा खाल्या तरी चालतात, छान लागतात. मी आता कढईमध्ये बघा मी फ्राय करणार आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आपलं तेल आता गरम झाले काय बघायचं, थोडंसं टाकून बघायचं. आपण आता वड्या सोडून घेऊ. अशा तेलामध्ये किती छान पैकी तेल असं. आता जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही, एकदम जरा मंद ह्याच्यावर ठेवून अशा खरपूस तळून घ्यायच्या. फास्ट गॅस केला ना वडी आतून मग जरा हे राहणार कच्ची आणि बाहेरून एकदम हे होणार. असं मंद ह्याच्यावर जरा तेल तापवून घ्यायचं आणि मंद आचेवर असं खरपूस तळून घ्यायच्या. आणि तेलात टाकले पेट लगेच परतायचं नाही, नाहीतर मग ते जरा हे होतात, कुस्करतात. माझ्या वड्या कशा छान पैकी आता कसा कलर आलाय बघा. खूप छान लागतात ह्या. कसा गोल्डन कलर आलाय बघा. आणि या वड्या बनवायला जास्त मेहनत पण नाही, साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही अशा वड्या बनवून बघा. हे बघा आता वड्या माझ्या ना फ्राय झालेल्या आहेत. कसा गोल्डन कलर आलेला आहे बघा. आता या झाऱ्यामध्ये असं काढून घ्यायच्या. अशा आता दुसरं पण भाजून मी बघा हे करून घेतले टाकून. आता याच पद्धतीनं सर्व वड्या फ्राय करून घेऊ. तुम्हाला माझी कोथिंबीर वडी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग आता कोथिंबीर वडी बघा माझी. तुम्हाला मी एक वडी आता दाखवते बघा. कशी छान झालेली आहे बघा, एकदम क्रिस्पी झालेली आहे. हे बघा. चला तर मग तुम्हाला एक वडी
तोडूनच दाखवते. हे बघा किती छान एकदम एकदम क्रिस्पी झालेली आहे, कुरकुरीत एकदम छानपैकी झालेले आहेत तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.